रामकृष्ण हरी. जय मल्हार भावांनो. तर हा व्हिडिओ खास खानदेशातील धनगर समाज बांधवांसाठी आहे. तर आपल्या धनगर समाज बांधवांना या नेत्या लोकांनी गचाढ करून या नेत्यांनी आपल्याला आरक्षणापासून वंचित केलेलं आहे आणि आपल्याला फक्त आजपर्यंत यांनी फक्त आश्वासनच दिले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा आश्वासन दिलं होतं. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी सुद्धा आपल्याला आश्वासनच दिलं होतं. सरकार आल्यानंतर ही मागणी आम्ही पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही आणि त्या पाठिंब्याच्या जोरावर या ठिकाणी मी धनगर समाजाला आश्वासन दिलं. यांनी फक्त आपल्याला आश्वासनच दिले, आपल्याला आरक्षण अजूनही दिलेलं नाहीये. त्यामुळे दीपक भाऊ बोराडे यांनी जो आरक्षणाचा लढा जालन्यापासून सुरू केला होता आणि दीपक भाऊ बोराडे यांनी सांगितले हा शेवटचा लढा राहणार आहे. त्यामुळे माझी सकल धनगर समाज बांधवांना विनंती आहे, 21 जानेवारी पासून दीपक भाऊ बोराडे यांनी मुंबई आझाद मैदानावरती अमरण उपोषण करण्याचं ठरवलेलं आहे. त्यामुळे मला सकल धनगर समाज बांधवांना विनंती आहे, प्रत्येक घरातील एक तरी माणूस हा मुंबईला गेला पाहिजे आणि या लढ्याला अजून मजबूत केलं पाहिजे. फक्त आता शेवटी माझी एवढीच विनंती राहील, कुठून बी घुसा, फक्त 21 जानेवारीला आझाद मैदानावरती दिसा. आता एकच वारी, फक्त 21 जानेवारी. #धनगर आरक्षण लावा ताकद. एळकोट एळकोट. जय मल्हार.